महाराष्ट्रात जाणणारा, प्रशासनावर पक्कड असलेला स्पष्ट वक्ता, मनमिळावू नेता आज महाराष्ट्राने हरपला. खासदार धैर्यशील पाटील. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन झालं. त्यानंतर राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला. आज सकाळी दुःखद बातमी आली. महाराष्ट्रातील एक कर्ता नेता गेला. ही धक्कादायक बातमी आहे. अजितदादा मनमिळावू, स्पष्ट वक्ते म्हणून परिचित होते. महाराष्ट्रात जाणणारा, प्रशासनावर पक्कड असलेला नेता आज महाराष्ट्राने हरपला. या दुःखात आम्ही सामील आहोत. अपघाती दुःखद निधन झालं आहे. भाजपचे खासदार नेते काय भावना व्यक्त करतात? आज सकाळी ती दुःखद बातमी आली आणि महाराष्ट्राचा एक कर्ता नेता आज तुमच्या आमच्यातून या ठिकाणी निघून गेला. घटना दुःखद तर आहेच, पण ती धक्कादायक देखील आहे. निवडणुकीच्या धावपळीमध्ये, या व्यस्तपणामध्ये कार्यक्रमांची जुळवाजुळव आणि लोकांना संबोधित करण्याच्या घाईपायी कशा पद्धतीच्या घटना घडू शकतात याचं दुर्दैवी हे या ठिकाणी असलेलं उदाहरण आहे. ज्यांना महाराष्ट्र माहिती होता, महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय सामाजिक घटना ज्यांना माहित होत्या, महाराष्ट्राचा ज्यांचा खूप जवळून अभ्यास होता, अशा 2-4 पुढाऱ्यांपैकी दादा एक होते. दादा खूप मनमिळावू होते. स्पष्ट वक्तेपणा हा त्यांचा गुण होता. आमच्यासारखा नवोदित कार्यकर्ता ज्यावेळी विधिमंडळाचा जेव्हा सदस्य झाला, तेव्हा बोलताना होणाऱ्या चुका व्यवस्थितरित्या समजावून देणं, आणि प्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा जरी असला तरी सुद्धा त्यांनी लोकशाहीची मूल्य जपली पाहिजेत आणि सदनातील परंपरा त्यांना ज्येष्ठांनी अवगत करून दिल्या पाहिजेत, अशा विचारांचे ते इथे होते. खरं तर एक जाणता आणि महाराष्ट्र जाणणारा आणि एक हरहुन्नरी स्पष्ट वक्ता आणि सरकारवर, प्रशासनावर कमांड असणारा आणि लोकांकरता मनापासून काहीतरी करण्याची इच्छा असणारा नेता आज आपल्यातून हरपलेला आहे. मी, माझे कुटुंबीय आणि विशेषतः माझा पक्ष यांच्या, आम्ही सर्व मंडळी, पवार कुटुंबियांच्या, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या आणि अर्थातच तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या दुःखामध्ये या ठिकाणी आम्ही सामील आहोत.